तर चला बोलू जरा. नाही, मला खूप कंटाळा आलता, पण जरांगे पाटलांवर भुंकायचं होतं ना, कारण 50 लाख जे घेतले आहेत त्याची भरपाई तर आता करावी लागणार आहे ना, पाटलांच्या नावावर भुंकायची. तर आत्तापर्यंत मी कधीच म्हटले नाही की माझा व्हिडिओ तुम्ही चला शेवटपर्यंत बघा, पण आज म्हणते माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पॉइंट टू पॉइंट. तर पहिली गोष्ट आपण जरा थंबनेलवर बोलूयात, थंबनेल आणि टायटल. तर टायटल असं आहे की फुसके बॉम्ब परत चालू झाले, आणि नाही, जरांगेचे फुसके बॉम्ब आता परत चालू झाले. आणि त्याच्या खाली काय माहिती आहे, आईचा टन्ना लावला पानाला. जरांगेचे फुसके बॉम्ब चालू झाले पुन्हा, माईचा चुना लावला पानाला. आता मी कुणावर बोलते हे तुम्हाला जरांगे म्हणले की लक्षात येत असेल. स्वयंघोषित खंडणीखोर समाजसेविका वानखेडे, चुंगिता वानखेडे यांच्याबद्दल बोलते हो. चुंगिता बर का, कारण जरांगे पाटलाला जरा नंगे, मग ही पुंगे म्हणू आपण, चुंगिता नाही. बरं जाऊ देत, आपण महत्वाचंच बोलू. तर मला सांगा, आत्तापर्यंत अख्ख्या विश्वात माईचा चुन्ना हे कुणाला माहित नसेल बरं का, कारण जरांगे पाटील बी कधी माईचा चुन्ना लावला पानाला. म्हणजे माय म्हणजे आई, तर आईचा चुन्ना कुठं असतो? आईचा चुन्ना असतो कुठं? नाही, मला माहित नाही. जर पब्लिकला माहित असेल तर मला नका बरं का उत्तर देऊ, कमेंटमध्ये तिला जरा विचारा जाऊन की माईचा चुन्ना असतो कुठं आणि तो पानाला कसा काय लावतात. माय म्हणजे आई, आणि आईवर सुद्धा जर ही बाई घाणेरडी टायटल टाकती म्हणलेस, विचार करा. आता हिनं कसा लावला हिच्या माईचा चुन्ना पानाला? नाही, टायटलमध्ये टाकलं म्हणून बोलते बरं का, मी म्हणजे काही आज बोलणार नाही. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज इतके दिवस मी कधी म्हणत नव्हते की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण आज म्हणते. आणि आत्तापर्यंत मी कधी चला लाईक ठोका पण म्हणलेली नाही, पण मी आज सांगते लाईक ठोका. पहिलं लाईक ठोका, कारण त्यावरनच कळतं. पण मला नाही, काही असं माईचा चुन्ना लावणार आहेत ना, त्यांच्या लक्षात येईल की बाबा माईचा चुन्ना असतो कुठं. आणि पानाला लावताना ह्या चुंगिताबाईनं कुठून चुन्ना काढला असेल ओ माईचा? विचार वाटायलाय मला. पण माईचा चुन्ना निघतो का? नाही, हिनं लावला असेल पानाला, कारण हिनं माईचा चुन्ना लावला पानाला. तर माईचा चुन्ना पानाला लावल्याशिवाय हिनं असं टायटल नाही टाकणार बरं का, कदाचित लावला असेल. तर चला बोलू जरा. जरांगेचे फुसके बॉम्ब परत चालू झाले. हेनं दंगली घडवून आणल्या, गोरगरिबाचे लेकरं अडकले, डोके फोडले, त्यांच्यावर केसेस झाल्या, पण ह्याला खरोच सुद्धा आली नाही बरं का. असं माझं नाही, चुंगिताचं म्हणणं आहे, चुंगिताचं, की गोरगरिबांच्या लेकराला. पण एक सांगू का, गोरगरिबाचे ही बाई पसरवती, त्या गोरगरिबांचे डोके फुटले, सगळं झालं, त्यांच्यावर केसेस झाल्या, आणि ती निस्तर आहेत ना ते जरांगे पाटील आहेत. पण ते कशासाठी झाले माहितीये तुम्हाला? तर ह्या गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळावं, पुढं चालून त्यांच्या आयुष्याचं चांगलं होवं, नोकऱ्या मिळाव्या, आणि त्याचं फळ भेटलेलं आहे. मी व्हिडिओ टाकलाय. ओबीसीतून एका गावामध्ये सरपंच महिला झाली बरं का. हे फळ आहे. जरांगे पाटलांनी जी 2 वर्ष उपोषण केलं, आंदोलन केले, आणि ही जी म्हणते ना डोके फुटले, त्याचं काही हे नाही झालं, ते नाही झालं, तर ह्याचं फळ मिळत आहे. कारण सब्र का फल मिठा होत आहे. अरे, आपण साधं स्वयंपाक करायला घेतलं आणि आपल्याला जर भाकरी खायची म्हणलं तर ती डायरेक्ट भाकरी कधी बनत नाही. भाकरी बनवण्यासाठी ज्वारी पेरावी लागती. ती ज्वारी पेरल्यानंतर ती उगवणार, तिला
सगळं डुबणं फिबणं खत पाणी सगळं करावं लागतं. मग ती खुरपण खत पाणी सगळं केल्यानंतर ती ज्वारी मुठ्ठी होती. मुठ्ठी झाल्यावर पण सोपं नाही, तिला काढणं खुणणं सगळं आलं. आणि मग ती पीठ गिरणीत ज्वारी नेऊन पीठ आणावं लागतंय. पीठ आणल्यानंतर ती पीठ परातीत घेऊन त्याच्यात पाणी टाकून ती पीठ मळावं लागतंय. पीठ मळून त्याची भाकरी बनवावं लागती, ती तव्यावर टाकावं लागती आणि मग ती भाजल्यानंतर ती आपल्या पोटामध्ये जाते. एक विचार करा, आपल्याला जे आपण अन्न खातो ते अन्न खायला सुद्धा आपल्याला लगेच भेटत नाही. त्याचं उत्पन्न घेऊन ते तयार करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 6 ते 7 महिने जातात. मग हे तर आरक्षण मिळवायचंय, आरक्षण मिळवायचंय. त्याला 2, 2.5, 3 वर्ष किती लागतील हे सांगता येत नाही. पण ह्या बाईला तेवढी अक्कल नाही, कारण हिला स्वतःचा संसारच करता आला नाही तर त्याच्यातली अक्कल काय असणार आहे की बाबा एखादी मेहनतीनं मिळवायलो ना. कारण हिला जरांगे पाटलांवर भुंकायचा फुकट पैसा भेटलेला आहे. हिनं मस्त गाडी फिडी, हिचं जुनं घर बघा. आपल्या स्वतःच्या जावेवर सांगितलं होतं की एका मुसलमानाशी माझ्या जावेचे लपडे आहेत म्हणून. बघा ती घर कसं होतं. जरांगे पाटलांवर भुंग. मला सांगा 2 वर्षात हिला अशी कोणती लॉटरी लागली हो, एवढा बदल झाला. आम्ही कुत्र्यासारखं पळतो तरी बदल नाही होत, पण 2-3 वर्षात असं काय फरक, म्हणजे अशी काय हिची मोठी कमाई झाली. ह्याच्या आधी पण तिनं ब्लाऊज शिवत होती पण नाही कमवू शकली. मला सांगा, हिनं संसार सोडला त्याला कमीत कमी 15-16 वर्ष झाला असेल. जी 15-16 वर्ष तिनं कमवू नाही शकली ती 2 वर्षात असं काय कमवलं. म्हणजे जनतेच्या जीवावर जरांगे पाटील कमवतात म्हणून भुंकणारी बाई जरांगे पाटलांच्या जीवावर किती कमवला हा विचार करा. ती बी जनतेची दिशाभूल करून. मी फक्त पॉइंट टू पॉइंट बोलणार आहे. तर चला पुढे बघू मॅडम काय बोलतात. फुसका योद्धा. आता ह्याचे फुसके बॉम्ब चालू झालेले आहेत. आता गावोगावी सभा चालू झालेल्या आहेत. आणि परत काय तर आता फडणवीस साहेबांना टार्गेट तर दिलेलंच आहे. ही माझे शब्द नाहीत. आणि आता ह्याच्या गावोगावी सभा चालू झालेली, जास्तीत जास्त 100-200च लोक येतात बरं का, जास्त काही येत नाहीत. हे वाक्य चुंगिताचं आहे. चुंगिता. बर. जरांगे पाटील फुसका योद्धा तू म्हणती. मग तू कसली समाजसेविका, खंडणीखोर, कसली समाजसेविका तू स्वतः, कसली समाजसेविका. आणि आपण जरा आता बॉम्बवर बोललो. तू पण एकदा बॉम्ब नाही, वेळोवेळी तुम्ही बॉम्ब टाकणार. कशाचा बॉम्ब टाकणार बोलत होती माहितीये का तू, की मी उपोषणाला बसणार, मी आंदोलनाला मी पण बसणार, मी पण उपोषणाला बसणार. पण ती तुझे जी बॉम्ब म्हणते ना तू, जरांगे पाटलांचे बॉम्ब तरी फुसके निघली. तुझ्या तर फटाकड्या सुद्धा फुस निघल्या. वेळोवेळी सांगितलं मी आंदोलनाला बसणार, उपोषणाला बसणार, पण वेळोवेळी तू सांग नाही आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नको बसू, नाही मला डॉक्टरनी सांगितलं मी आजारी आहे. जेव्हा तू उपोषणाची तारीख ठेवायचीस की मी ह्या तारखेला उपोषण, त्यावेळेला तू आजारी पडायचीस आणि त्यावेळेला तू सांगायची की अधिकाऱ्यांनी सांगितलं नको बसू, डॉक्टरनं सांगितलं नको बसू. हा तुझा फुसकी समाजसेविका. बर असू देत. आता जरांगे पाटील वेळोवेळी कुठल्या बी कुटुंबावर संकट आले की त्या कुटुंबाला भेटायला गेले. आता वैष्णवीचं कुटुंब तर पुण्यामध्ये राहत होतं का बाई, पुण्यामध्ये बरं का. ती दीपाली सय्यद भेटायला आली बिचारी. जरांगे पाटील भेटायला गेले, सगळे लोक भेटायला गेले. पण तू तर स्वतःला स्वयंघोषित समाजसेविका म्हणते. तुझ्या गांडी शेजारी आहे ना तिचं गाव, जवळच आहे, पुण्यातून काही लई लांब नव्हतं. तू गेली का सांत्वन करायला तरी त्या कुटुंबाचं. संतोष भैया देशमुखाचं एवढं मोठं म्हणजे हत्या झाली, त्यांच्यावर तू वेळोवेळी भुंकत राहिली. जरांगे पाटलांनी सपोर्ट केला तर तू जरांगे पाटलांवर भुंकत राहिली. तू गेली भेटायला नाही. हिंदू धर्मावर लय बोलती ना, हिंदू म्हणून, तर हिंदू धर्मातल्या देवी देवतांचा एवढं म्हणजे विटंबना झाली, तू त्याच्यावर व्हिडिओ बनवला नाही, तुला वेळ नव्हता. बरं असू देत. असे म्हणजे कितीतरी प्रकार आहे. आता मध्ये बीडला त्या पोराला मारलं, त्या पोराला बेदम मारलं, व्हिडिओ बनवून टाकला. त्याच्यावर सुद्धा तू जरांगे पाटील त्या पोराला भेटायला गेले म्हणून तू त्याच्या विरोधात काय बोलली की बाबा त्या पोरानंच आधी मारलं होतं त्याचे व्हिडिओ. तुझ्या डोळ्यात काय कुणाचं गेलं का ग बाई. त्याचा एकही व्हिडिओ नाही त्यानं मारलेला सोशल मीडियावरून. तू सांगते की त्याचे पण व्हिडिओ व्हायरल झाले, कुणी काय बोललं नाही ना, आताच कसं बोलायला. अगं अशी कशी नासकी आणि नालायक बाई आहे ग तू. पैशासाठी इतक्या खालच्या थराला जावं तू. आणि आता राहिला प्रश्न, जरांगे पाटील सभेला कुठंतरी जातात, 100-200च लोक येतात, बस झाले ना.
100-200 राहू दे, तुला 2 लोक तरी आले का? अय फुसकी फटाकडी फुस, फक्त तुझ्या तोंडात आव आहे. तुला पब्लिक आहे ना 0 समजतं. 0% पब्लिक. जरांगे पाटलाला जर 100% पब्लिक मानत असलं तर तुला 0% पब्लिक मानतं. हे तुझी फुसकी फटाकडी सांगते मी काय झाली. मग तुला काय वाटलं माहितीये का की मी जरांगे पाटलांच्या विरोधात एवढी खाते, जरांगे पाटलांचा एवढी खाते. मग आता आपण पब्लिकला दाखवलं पाहिजे की जरांगे पाटलांना जसा सपोर्ट आहे तसाच सपोर्ट मला पण आहे पब्लिकचा. मग तू काय केलं, जसं जरांगे पाटील कुठं बी आंदोलन किंवा कुठं जाणार असले, मोर्चा असेल तर आधी सांगत होते की सगळ्यांनी या असं आंदोलन आहे. अगदी कॉफी केलीस तू. त्याच प्रकारे तू 2-3 महिन्यांनी आधी सांगितलंस की मी पण आंदोलन करणार आहे मुंबईला आझाद मैदानावर. मग आधी तू तारीख फिक्स करायच्या आधी सांगत राहिली. आमचा तरी विश्वास नव्हताच मुळात मध्ये, कारण तू नेमका आजारीच पडायचीस ना प्रत्येक. तू अशा फुसक्या फटाकड्या लई सोडल्या होत्याच आधी, लई सोडल्या. त्याच्यामुळे तुझ्या फटाकड्यात दम नव्हता. मग केली तू एकदाची तारीख फिक्स केली आंदोलनाला जायची आणि तो दिवस आला. फुसकी फटाकडी, बाप रे, तुझ्या आंदोलनाला कसली गर्दी होती ना. ते आझाद मैदान वाढवायचं ठरवलं सरकारनं. फडणवीस साहेब काय बोलले माहितीये का, तू आंदोलनाला बसली आणि फडणवीस साहेबांनी डायरेक्ट पत्रकार परिषद घेतली. कारण तो आंदोलनाला बसायच्या आधी सांगितलं होतंच मी पत्रकार परिषद पण तिथे घेणार आहे. ओरडून सांगत होती की पीडित महिलांना पोलीस मदत करत नाहीत, अशा सगळ्या पीडित महिला यांनी आझाद मैदानावर या, मी तुमचे प्रश्न सोडवते, येताना तुमच्यावर अन्याय झालेले किंवा पोलिसात जी काय आहे त्याचे डॉक्युमेंट घेऊन या. किती महिला आल्या ग तुझ्या विश्वासावर आझाद मैदानावर, कितीचे प्रश्न सोडवलेस तू. म्हणजे किती महिला ज्या पीडित आहेत त्या तुझ्याकडे आल्या मदत मागायला. जरांगे पाटील सभेला गेल्यावर कमीत कमी 100-200 येतात, पण तू 5-7 दिवस जे आंदोलनात बसली होती तिथं तुझ्या शेजारी 10 तरी महिला येऊन बसले का की बाबा आम्ही पीडित आहोत आणि ही संगीता आम्हाला न्याय देणार आहे, खरंच 1 नंबर आहे. आलं का कोण? माझ्या जाऊबाईचं मोठं मन ती बिचारी आली तरी ती तिच्या कामासाठी चालती पण चलत भेटली, ठीक आहे, पण आलं का कोणतरी? भलता स्वतःचा आव आणला, त्या पोलिसांच्या तिथं गेली आणि तिथून की मला असे भेटले म्हणून आव आणला बळजबरीनं. काहीतरी आता पब्लिकला दाखवावं लागल, कारण हा खूप मोठा म्हणजे अपमान होता ना. जरांगे पाटील रस्त्यावर उभा राहिले की त्यांच्या पाठीमागे गर्दी होती. तसं तुझ्या पीडित एकही महिला गेली नाही की माझ्यावर संकट आहे. फक्त तिच्यासोबत ते काहीतरी शिक्षणाच्या ह्याची काहीतरी ती फक्त सोबत होती तेवढीच. एक मुलगी आली भेट द्यायला काहीतरी तेवढंच, आणि आमच्या जाऊबाई गेलेल्या तेवढं एक. पण कुणीही गेलं नाही हिच्याकडं, कारण जनतेला माहिती आहे ही फुसकी फटाकडी 1 नंबरची खोटारडी आहे, 1 नंबरची लबाड आहे, 1 नंबरची स्वार्थी आहे. ही पब्लिकला माहित होतं म्हणून कुणीही आलं नाही. पण तुझं असं काम झालं ना, स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून, आणि ती बी पैसे घेऊन वाकून बघायचं. एवढी मजा येते तुला बघायला. फुसके बॉम्ब ते. आणि ऐका, मी हिला कुठलेही मंच बोलणार नाही, फक्त हिच्या प्रश्नाचे आज मी उत्तरं देणार आहे. तर आणि माझा व्हिडिओ थोडा मोठा असेल, शेवटपर्यंत बघा. तर हिचं ती फुसके बॉम्बचं फक्त सांगितलं की जरांगे पाटलांच्या मागं कमीत कमी 100-200 तरी पब्लिक आहेत. ही मनानंच हिनं स्वतःच्या मनानं मान्य केलं. पण हिनं आझाद मैदानावर 7 दिवस बसली, हिला कोण आलं नाही भेटायला. मग हिचा हट्टीपणा कोणता? हिला काय वाटलं माहितीये का, हिला भेटायला फडणवीस साहेब येतील, शिंदे साहेब येतील. अगं तू कोण? तू प्रत्येक वेळा विचारते ना कुणाला बी की तू कोण. जरांगे पाटलांनी काय झालं की तू कोण, तुला का सांगायचं, तुला का. अगं बाई तू कोण? तुला काळं कुत्र तरी ओळखतं का? तू कोण? उलट त्या जरांगे पाटलांचं नाव घ्यायली तसं तुला कमीत कमी थोडे लोक ओळखायला तरी लागलीत. पण तू कोण? कोण तू? समाजाने ती तुला आझाद मैदानावर दाखवून दिलं. मग तिथं फडणवीस साहेब, हिला असं वाटलं की भेटायला येतील. फडणवीस साहेब आले नाहीत, कारण ती काही रिकामा माणूस नाही. त्यानं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर ते जिम्मेदारी आहेत. आणि असल्या फालतू लोकांच्या नादाला फडणवीस साहेब मुळात लागतच नाहीत. आणि मग ती किंवा वाटलं असेल बाबा शिंदे साहेब जातील, मग तिला असं वाईट वाटलं. मग हिनं एक व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर की फडणवीस साहेब
तुम्ही जर नाही भेटायला आले, माझ्या प्रश्नाचे उत्तरं सोडवा, माझ्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर मी पिटवून घीर राखेल होत. विचार करा. हा, धमकी फडणवीस साहेबांना. आता तरी हिच्या लक्षात आलं आपण एवढं केलं तरी फडणवीस साहेब नाहीत आले. आता हे मरू शकत नव्हती. मग हिनं पुन्हा काय सांगितलं की नाही माझ्या आता सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या, सगळं झालं, हे झालं. काय मागण्या पूर्ण झाल्या? आणि तू मागण्याच काय होत्या पूर्ण व्हायला? की तुझं कोणतरी तुझ्या पोस्टरवरून सगळं कळत होतं. तुझ्या मागण्या फक्त कोणत्या होत्या की माझी घाणेरड्या प्रकारे एडिटिंग करतात त्यांना अटक व्हावी, त्यांच्या केसेस घ्याव्या. अगं बाई, तू दुनियाची एडिटिंग करते. ही संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील, तू ह्यांची घाणेरड्या प्रकारे एडिटिंग केली. जे तू पेरल तेच उगवतंय. ह्याच्यात कसं कोण लक्ष घालल? एखादी बाई तुझ्या विरोधात बोलली की तू तिच्या चारित्र्यावर डाग उडवती. तू म्हणजे कसं लक्ष घालल? अरे ह्या भारत देशाला संविधान लागू आहे आणि संविधान फक्त एकाचीच बाजू बघत नाही, कायदा दोन्हीकडल्या बाजू बघतं. कायदा काय फक्त तुझीच बाजू बघणार नाही, तुझ्या घरामध्ये निर्माण नाही झालेला. आणि म्हणे मी लय पुस्तकं वाचते. परवा सोशल मीडियावर आम्हाला कळलं तुझ्याकडे फक्त 4च पुस्तकं आहेत. आणि हे मोठ्यापणा लय सांगते बरं का. मी आणि काय जय ज्योती जय क्रांती किंवा मी संविधान वाचलं. संविधानामध्ये अंधश्रद्धेला जागा नाही बरं का. पण ह्या मॅडमच्या कपाटामध्ये लिंबू ठेवला जातोय आणि ही समाजामध्ये ओरडून सांगतेय. बघा हिच्यावर संविधान वाचलेले किती परिणाम झालेत. ती नुसतं वाचून उपयोग नसतो, तो विचार डोक्यात घेणं गरजेचं आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये लिहिलं सांगितलं ते विचार. फक्त जनतेला किंवा त्या लोकांनी तुला सपोर्ट करावा ह्याच्यासाठी जर तू संविधानाचं नाव घेऊन जनतेला फसवत असतील ना तर चुकीचं आहे. आता ही विषय झाला हिच्या फुसक्या बॉम्बचा. मग परत ही ना पुन्हा तिथून मॅडम आझाद मैदानावरून झालं आमच्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून. आता दुसरी गोष्ट ह्याच्या आधी पण एकदा तिनं असंच लोक ट्रोल करायले, एडिटिंग करायले म्हणून रडली आणि तेव्हा पण सांगितलं फडणवीस साहेबांना, फडणवीस साहेब मला जिवंतपणी तर न्याय मिळत नाही, मी मेल्यानंतर तरी तुम्ही मला भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारे द्या की माझ्यासारख्या पीडित महिलांना पुन्हा. ही पीडित रोज एकाचा खाणारी ही पीडित. ह्या बाईने कितीतरी महिलांना पीडित बनवलं. कितीतरी महिलांना हिच्या संपर्कात महिला गेली की ती पीडित झाली असं समजायचं. आणि ही पीडित. आणि हिने ह्याच्या आधी पण धमकी दिली बरं का. त्याच्या आधीचा विषय जेव्हा भुजबळ साहेबांवर हिनं भुंकली आणि भुजबळ साहेबांचे समर्थक आणि कार्यकर्ते हिला मारायला आले तर हिनं औषधची बाटली घरामध्ये घेऊन बसली. तो प्रकार आमच्या माधुरीताईंनी मिटवला. माधुरीताईचं आणि बघा ना ह्या बाईला एवढा उपकार नाही, त्या बिचाऱ्या माधुरीताईंनी एवढे प्रयत्न करून तो प्रकार मिटवला. आणि तरी सुद्धा हिनं उलट्या टांगड्या केल्या माधुरीताईवर सुद्धा. म्हणजे ही बाई कुणाचीही होऊ शकत नाही. हिला समाजाच्या हिताशी काही गरज नाही. हिनं समाजासाठी संघर्ष करत नाही ना काही नाही. हिचं फक्त एक काम आहे की जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकायचे पैसे घेतलेत त्याचं पालन हिनं करते, बाकी काहीच नाही. आणि चालू आहे आपलं ओढून ताणून. आता ओढून ताणून तर हिनं आझाद मैदानावर केलं की आता पब्लिकला तर सांगितलंय ना माझं आंदोलन आहे, आता नाही घेऊ तर पब्लिक खालीवरी थुंकणार म्हणून आपलं केलं ओढून ताणून आंदोलन. दुगीनच बिचारीनी केलं आपलं. आणि मध्ये मला दिष्ट झाली भयंकर. म्हणजे जनतेला दाखवायचं आता विषय कोणता, मुद्दा कोणता, जनतेला काय दाखवायचं मी किती सुंदर आहे. म्हणजे संजीवनी वहिनीनं ह्या बाबतीत बोललेल्याच आहेत, तुम्ही त्यांच्या अकाउंटला जाऊन बघा की मी किती सुंदर आहे हे जनतेला कसं दाखवायचं ते. बघा आमच्या विदर्भात तर ह्याला अजिबात काही किंमतच नाही. आणि काय झाले माहितीये का, ज्या लोकांना काही किंमतच नाही ना ते लोक गेलेले आहेत वाकडे बाबाच्या पक्षामध्ये. म्हणजे बघा ज्यांनी भाजपचा पक्ष सोडला किंवा इकडं राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा अनेक काही दुसरे पक्ष, ह्यांनी ह्या पक्षात जर गेले तर ह्या मॅडमचं असं म्हणणं आहे की त्या लोकांना किंमत नाही. म्हणजे ज्याला किंमत नाही ते वाकडे बाबाच्या पक्षामध्ये गेले आणि त्या काही लोकांनी त्याला बोलवलं होतं. अगं बाई ते काही लोक तरी बोलवतात ना. आणि हिनं माहेरी गेल्यावर विषय काढला. बघा ना तुला किंमत आहे का, तुझ्या विदर्भात तरी आहे का किंमत? कोण विचारतं तुला? तुझे घरातले चुलते मालते आजूबाजूचे 4-5 लोक सोडले तर तुला कुत्र ओळखतं का? कुत्र. आणि तू अख्ख्या विदर्भाची भाषा करती. गावातले तरी इज्जत देतात का? आणि आता वाकडे बाबाच्या ह्याच्यात म्हणली ना तू, शरदरावजीच्या पवारांच्या ह्याच्यात बोलली ना तू की गेलेले आहेत, तर हे बघ गाव तिथं पक्ष असतात,
राजकारण आहे हे. काही लोक पाटलांच्या बाजूकडून असतात, काही लोक विरोधातले असतात, काहींना विचार पटतात, काहींना नाही. हे प्रत्येक ठिकाणी होतं. तुझ्या बाबतीत पण हेच घडतं. काहींना तुझे विचार पटतात, काहींना नाही. पण कमीत कमी 100 लोकांना जरांगे पाटलांचे विचार पटतात, पण तुझ्या तरी एकाला सुद्धा पटत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तू सांगते की विदर्भ काय लहान नाही. आणि विदर्भ म्हणजे काय तुझे सगळं तुला कोण विचारतं का, ओळखतं का? तुझं गाव सोडलं तिथलं तर काय बोलती बाई. माहितीये का पवार दादा, काय झालं, मला एक असा किस्सा कळला की त्याने जी 2 एकर शेती इकलेली आहे ना, तर तो त्याचा बाप सही देत नव्हता आणि त्यानं बापाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड टाकलेली आहे आणि त्याच्यावर त्या वेळेमध्ये केसही झालेली आहे आणि मी माहिती काढायला सांगितलेली आहे. बघू आता काय होतंय. आणि म्हणजे काय झालेलं आहे की ह्यानं ती 2 एकर शेती विकलेली आहे का, ती समाजासाठी नाही बरं का, त्याच्या आईश चैनीसाठी विकलेली आहे. तर काय संगीता वानखेडे माहितीये का, आम्हाला पण एक किस्सा कळला. एक किस्सा की तू जरांगे पाटलांवर एवढं सगळं बोलायचे 50 लाख रुपये घेतलेले आहेस आणि ते 50 लाख रुपये तुला आणून देणारा व्यक्ती कबूल आहे सगळं सांगायला. आणि माहितीये का चंगू, मग आम्हाला दुसरा पण एक विषय कळला. आता माहिती क्लिअर निघल्यानंतर बघू पुन्हा. तर माहितीये का चंगू, दुसरा एक विषय कळला की तू म्हणे त्या व्यक्तीचं घड्याळ चोरलं. तो व्यक्ती दारू पिऊन तुझ्या घरी असताना आणि ते घड्याळ एका महाराजाला दिलं. बापरे, त्या महाराजाला सुद्धा तू पापात पाडलं. आणि माहितीये का चंगू, आणखीन एक आम्हाला विषय कळला बरं का. तर ते पण असं कळलं की रात्री 12 वाजता राणी वहिनीनं तुला व्हिडिओ कॉल केला. तेव्हा तू असं नाही मी आत्ता झोपलेले असं तसं म्हणत होती, पण तुझ्या बेडवर बुवा झोपलेला होता. आणि माहितीये का चंगू, आम्हाला आणखीन एक विषय कळला की तुला घड्याळ चोरलं म्हणून त्या बाबानं तुझ्या घरी येऊन असं मारलं तुझं गाल सुजेपर्यंत आणि तू राणी वहिनीला सांगितलं की माझ्या इथं वरवंटा पडला. विषय असे भरपूर काही सगळ्यांचेच कळत असतात, पण त्या विषयामध्ये सत्यता किती आहे हे पडताळणं एका समाजसेविकेचं काम आहे. आणि जोपर्यंत त्या विषयातली सत्यता क्लिअर होत नाही, बाहेर येत नाही, तोपर्यंत असे विषय सोशल मीडियावर मांडणं चुकीचं असतं. कारण नंतर माणूस तोंडावर पडतं. अगदी तू माझ्या बाबतीत केलं की तुला कुणीतरी फोन केला, असं झालं तसं झालं आणि पुन्हा तुझ्याकडे काहीच पुरावे निघले नाहीत. म्हणजे 1 नंबरची नालायक बाई, खोटारडी बाई. आणि माहितीये का चंगू, तू पण तोंडानं मान्य झाली की त्याचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं. जर एखादा व्यक्ती आपल्यावर लाईन मारत असेल, प्रेम करत असेल एकतर्फी, तर त्या व्यक्तीपासून किती बी मोठे व्यवहार असू द्या, पैशापेक्षा इज्जत प्यारी असती. मग अशा व्यक्तीपासून आपण लांब राहायला बघतो की त्या व्यक्तीला घरी बोलवणे, त्याला खाऊ म्हणजे सगळं त्याच्याबरोबर एवढं. आणि ह्यांचे भांडणं पण होतात म्हणे एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत. मला सांगा, आपल्याला जर एखादा परपुरुष म्हणला की तुम्हाला आवडती, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर आपण त्या पुरुषापासून मग आपण त्याच्यासोबत किती बी व्यवसायाचे मोठे व्यापाराचे किती बी आपले त्याच्याबरोबर कनेक्शन असू दे, आपण लगेच ती तोडतो का. आपण त्याच्यावरून व्यवसायाच्या ह्याच्यातून आमचे भांडणं झाले, आमका रे शोभण्यासारखी गोष्टच नाही. असं तुला परत एकदा सांगते, तुझी ही बोलली ना मी माहिती काढायला सांगितली, तर हे आत्ता नसतं सांगायचं. पूर्ण माहिती काढल्यानंतर सोशल मीडियावर बोलायचं असतं बाई. पण त्याच्यासाठी ओरिजिनल समाजसेविका असणं गरजेचं आहे, असं स्वयंघोषित नाही. आणि हां, दुसरी एक गोष्ट माहितीये का, मी पाहिलं पेपर होता, लोकमत पेपर फेसबुकला टाकलेला आहे. त्याच्यावर ना तू खंडण्या वसूल करताना तुझ्यावर आरोप आहेत खंडणीचे. आणि एक स्वयंघोषित समाजसेविका खंडणीखोर असू शकते का, वाटत नाही. पुरुषांनी केले ही कार्य असले तर एक वेळा ठीक आहे, पण एक महिला करती म्हणलेस, मला सांगा पैशासाठी ती महिला कुठल्याही स्तराला जाऊ शकते. किती डेंजर ना, अवघड आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी येतील बाहेर. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्याची वळवळ चालू आहे. आता त्यांचा तर तो पॉइंटच नाही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचा किंवा काही नाही, पण तुझं मात्र हळूहळू येईल नाही
आलेला आहे समाजाच्या समोर आणि तू त्या दिवशी प्रश्नाचे उत्तर दिलेस संजीवनी वहिनीला, पण ही घड्याळ चोरीचं, ही बुवाच्या लपडेचं ह्यावर तू काय नाही बोललेली, ह्याचे पुरावे नाही दिलेले तू. आणि आत्ता समाजाला तरी कळलं तुला दुखणं कोणतं आहे तर निवडणुकाचं, तुला मराठा समाजाच्या आरक्षणाचं वगैरे काही नाही. कारण ह्याच्यात आलाच ना तुझा पॉइंट बाहेर, सपोर्ट करायचा सगळ्यांनी, मागच्या वेळेस एक राहिले तसं एक राहायचं, म्हणजे तुझं दुखणं हेच आहे. आणि उद्धवच्या पक्षातले काही लोक जे राहिले साहिले आहेत ना ते सुद्धा शिंदे साहेबांकडे येतील. आता निवडणुका झालेस कळल की बाबा विदर्भात सुद्धा शिंदे साहेबांना खूप सपोर्ट आहे. हो, आम्ही गर्वानं सांगतोय की आमचे शिंदे साहेब आहेतच तसे, कारण शिंदे साहेबांचे गुरु आनंद दिघे सर होते आणि आनंद दिघे सरांचे गुरु बाळासाहेब ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. म्हणजे कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार उद्धव ठाकरेमध्ये आहेत. ठीक आहे, आत्ता शिंदे साहेब उद्धव ठाकरेपासून थोडं विभक्त झालेले आहेत, पण आशा आहे की पुढं चालून शिंदे साहेबांना जेव्हा हे सगळं कळल तेव्हा शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे परत एक होतील. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक हिरा आहे, हिरा. आम्ही पण त्यांना म्हणजे आम्हाला पण ते खूप आवडतात, आम्ही त्यांच्या विरोधात नाही, पण उलट तू शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं नाव घेऊन तू स्वतः त्यांना बदनाम करत आहेस. कारण तू काळे धंदे करत आहेस आणि उगाच त्यांचे नावं घेतीस, जनतेला असं दाखवतीस की तू त्या पक्षांचं काही वर घेतीस. त्यामुळं मी एक फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना कळकळीची विनंती करते, साहेब तुमचं नाव घेणं ह्या बाईला बंद करायला सांगावं. तुमच्या पाठीमागचं पब्लिक ह्या बाईमुळं फुटायला लागलेलं आहे आणि ज्या वेळेला ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल ना त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल. साहेब आत्ता तरी सावध व्हा. तर चला, आता ह्या मॅडमचं स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे बघायचं सोडलंय आणि ह्या पैसे घेतलेले आहेत ना, काय करणार, पोटासाठी करावं लागतं, कुटुंबाचा आधार नाही, सिंगल मदर आहे ना, त्यामुळं घेतले फडणवीस साहेब काय ते जरांगे पाटलांच्या नावावर 50 लाख. आणि आपल्या ह्यानी पण एक सांगू का, असं म्हणतात ना की माणसानं खाल्लेल्या मिठाला जागायचं असतं बरं का. आता हिनं वरडून सांगत होती जरांगे पाटलांचे डंपर आहेत, आमकर आहे, तमक आहे, हे आहे, SIT चौकशी, काय जे असेल ते असेल. किती सत्यता होती हो ह्या बाईच्या बोलण्यामध्ये, तुम्हीच सांगा ना. काय पुरावे दिले हिनं आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये? ही बाई वेळोवेळी जरांगे पाटलांचा जास्त पिवळा दिसला म्हणून खायला चालू केली, त्यांच्या गोट्या फिट्या सगळं बोलली, हागरं पादरं त्यांना जी नाही ती बोलली. आता हिना हागरी पादरी आहे, हिला सवय आहे, कुणाला शेंबडं म्हणते, काही बोलती. मला एक सांगा, काय पुरावे दिले हिनं आतापर्यंत की जरांगे पाटील चुकीचे आहेत म्हणून? काहीतरी पुरावे दिले का? पण हे चुकीचे आहे ह्याचे मात्र पुरावे एक बाहेर यायला लागले बरं का, एक पुरावे बाहेर यायला लागले. आता हिनं काय सांगितलं होतं की समाजामध्ये वाद लावले, डोके फोडले, ह्याला खरंच आले नाही. अगं बाई, तू बायकांच्या पर्सनल आयुष्यामध्ये वाद लावले, बायका आत्महत्या करायला मजबूर व्हायला ग तुझ्या अशा ह्याच्यामुळं. तू बायकांचे संसार मोडायला लागली तुझ्या वागणीमुळं बोलणीमुळं.